भारत पाकिस्तान नंतर आता अफगाणिस्तान पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय। पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतावर एअर स्ट्राईक केलं। या जवळपास 10 लोकांचा मृत्यू झाला। यात 3 युवा क्रिकेटरचा सुद्धा समावेश होता। हे तीनही क्रिकेटर पक्तिका प्रांताची राजधानी शाराना येथील स्थानिक क्रिकेट टूर्नामेंटमध्ये भाग घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते। मात्र त्याच वेळी पाकिस्तानने त्यांच्यावर हवाई हल्ला केला। अफगाणिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानच्या एअर स्ट्राईकमध्ये मारल्या गेलेल्या 3 क्रिकेटर्सचे फोटो हे एका पोस्टमध्ये शेअर केले। अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं की पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अरगुन जिल्ह्यात ठार झालेल्या 8 जणांमध्ये कबीर आगा, सिबगतुल्लाह आणि हारून हे 3 क्रिकेटपटू होते। पाकिस्तानच्या हल्ल्यात मरण पावलेले हे तिन्ही क्रिकेटर एका मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यात सहभागी होण्यासाठी पक्तिका प्रांताची राजधानी शाराना या ठिकाणी गेले होते। सामना संपल्यावर घरी परतत असताना हा हल्ला झाला। अफगाणिस्तानने पुढे म्हटलंय की ही घटना ही अफगाणिस्तानच्या क्रीडा समुदायासाठी आणि क्रिकेट कुटुंबासाठी एक मोठी हानी आहे। या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नोव्हेंबरच्या अखेरीस होणाऱ्या त्रिकोणी T20 मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय। हा मोठा निर्णय। या मालिकेत पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे संघ सहभागी होणार होते। अफगाणिस्तानने या 3 क्रिकेटर्सचे फोटो शेअर करून या संदर्भात तीव्र दुःख व्यक्त केले। खरं तर सुरक्षेच्या मुद्द्यावरून दौरा रद्द होण्याची ही काही पहिली वेळ नाही। नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्ये सुद्धा भारताने पाकिस्तान सोबतचा सामना खेळावा की नाही यावरून बरेच मतमतांतर, आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले। त्याला खरं तर पहलगामच्या हल्ल्याचं मोठं कारण होतं। खरं तर पाकिस्तानला दहशतवादी हल्ल्यांचा मोठा इतिहास आहे। 2009 साली श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता। श्रीलंकेचा संघ जेव्हा हॉटेलमधून गद्दाफी या मैदानाकडे निघाला तेव्हा दहशतवाद्यांनी संघाच्या बसवर गोळ्यांचा वर्षाव सुरू केला। पाकिस्तान पोलिसांनी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिलं, परंतु या चकमकीमध्ये तब्बल 6 पोलीस आणि 2 नागरिकांचा मृत्यू झाला। 20 मिनिटांनंतर दहशतवादी रॉकेट लॉन्चर आणि ग्रेनेड सोडून त्या ठिकाणी पळून गेल्याचं समोर आलं। या हल्ल्यात श्रीलंकेचे थिलन समरवीरा, कुमार संगकारा, महिला जयवर्धने, थरंगा परानविताना, अजंथा मेंडिस चमिंडावास आणि सुरंगा लखमल हे जखमी झाले। समरवीरा आणि परानविताना यांना ताबडतोब जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। या घटनेनंतर मैदानावर हेलिकॉप्टर बोलवून श्रीलंकेच्या संघाला या घटनास्थळावरून नेण्यात आले आणि शक्य तितक्या लवकर विमानाची व्यवस्था करून त्यांना श्रीलंकेला परत पाठवण्यात आले। त्यावेळी सुरक्षेच्या मुद्द्यावरून श्रीलंकेने तातडीने हा दौरा मध्येच रद्द करण्यात आला आणि त्यानंतर जगभरातील अनेक संघांनी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळायला जाण्यासाठी नकार दिला। त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय की आंतरराष्ट्रीय पातळीवरती काही महत्त्वाच्या सामन्यात भारताला पाकिस्तान सोबत खेळावं लागतं असं जरी सांगण्यात येत असलं तरी आपल्याला हे पटतं का आणि अशा प्रकारचे हल्ले घडवणाऱ्या पाकिस्तानबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे हे सुद्धा आपण कमेंटद्वारे कळू शकता। यासारख्या महत्त्वाच्या अपडेटसाठी पुढारी न्यूजला फॉलो करा।